नमस्कार, GTPL न्यूज 24 में आप सभी का स्वागत है और मैं हूं मोनिका। आइए सबसे पहले नजर डालते हैं समय की बड़ी खबरों पर। विधायक नीलम गोरे ने की महिलाओं के मुद्दे पर विधान परिसर में चर्चा। उन्होंने कहा, गृह राज्य मंत्री शिंदे ने इन मुद्दों पर ध्यान देने का किया वादा। विधायक राधाकृष्ण विखे पाटिल ने दी जानकारी। मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर आज भी कांग्रेस और राष्ट्रवादी ने किया है बहिष्कार। और नागपुर में आज भी 2 मोर्चों ने दी दस्तक। इस वर्ष विधानसभा के अंत तक कमी रही मोर्चों में। और अब खबरें विस्तार से। विदर्भ, मराठवाड़ा और खानदेश में अनुशेष और पिछड़ेपन को लेकर बनाई गई कलेक्टर समिति की रिपोर्ट आखिरकार सोमवार को दोनों सदनों में रखी गई। इस रिपोर्ट की जानकारी देने और पृथक विदर्भ के बारे में अपनी राय व्यक्त करने के लिए पत्र परिषद में श्रीनिवास खंडेलवाल, वामन राव चटप और नंदा पराते मौजूद रहे। श्रीनिवास ने इस दौरान कहा कि कलेक्टर समिति की रिपोर्ट सरकार ने रद्द कर पृथक विदर्भ बनाने के लिए पहल करनी चाहिए। महाराष्ट्र राज्य 1960 मध्ये तयार झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहेत। मुख्यतः मुंबई, पुणे, नाशिक हा जो परिसर आहे हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे आणि महाराष्ट्रातील बाकीचे जे प्रदेश आहेत ते मुख्यतः शेतीवर अवलंबून आहेत, सिंचनावर अवलंबून आहेत आणि ते मुंबई, पुणे या प्रदेशाच्या तुलनेने मागासलेले आहेत। जेव्हा राज्य तयार झालं तेव्हा या मागास प्रदेशांना असं आश्वासन दिलं गेलं होतं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सरकारी नोकऱ्या, तंत्र शिक्षणासाठी प्रवेश, विकासाचा निधी इत्यादी दिलं जाईल। आणि म्हणून 1960 मध्ये जेव्हा राज्य तयार झालं तेव्हा सगळ्या प्रदेशांना अशी शाश्वती वाटत होती की आता आपला सगळ्यांच्या बरोबरीने सुधार होईल, विकास होईल। परंतु तसं घडलं नाही आणि जो विकसित प्रदेश आहे तो अधिक विकसित होत गेला, त्या विषमता वाढत गेल्या। 1983 मध्ये प्राध्यापक वी. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असमतोलाचा अभ्यास करण्यासाठीच नेमली गेली। अनुशेष किती आहे मागास प्रदेशांचा तो मोजण्यासाठी नेमली गेली आणि त्या समितीने 1984 मध्ये शिफारसी केल्यात। त्या समितीने मुख्यतः असं म्हटलं की उपलब्ध निधीपैकी जास्त निधी हा अनुशेष घालवण्यासाठी खर्च करावा आणि दुसरं असं म्हटलं की मुंबई आणि परिसराचं जे औद्योगिक केंद्रीकरण आहे ते कमी करावं म्हणजे इतर प्रदेशांचा विकास होईल। परंतु या शिफारसी मान्य केल्या गेल्या नाहीत आणि असमतोल वाढत गेला। म्हणून पुन्हा माननीय राज्यपालांनी म्हटल्याप्रमाणे 1911 मध्ये 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमली। शिवसेना विधायक नीलम गोरे ने पत्रकारों से चर्चा के दौरान महिलाओं पर बढ़ रहे अत्याचार के बारे में कहा कि सभी समिति अहवाल आने के बावजूद महिलाओं को मेडिकल फैसिलिटी नहीं मिल पा रही है, लेकिन इन विषयों पर ध्यान देने का वादा गृह राज्य मंत्री राम शिंदे ने किया है और पिछले कांग्रेस और राष्ट्रवादी के शासन के बारे में नाराजगी जताई है। भारतासाठी ज्यांनी प्रचंड मोठं योगदान केलेलं आहे आणि देशभक्ती, नवीन पिढीला आदर्श आणि देशाचं नाव सगळ्या जगामध्ये रोशन करण्याचं काम ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्यांना हे पुरस्कार देण्यामध्ये येतात आणि त्यामुळे सरकारने याबद्दलचा निर्णय घेतला असेल तर ते निश्चितपणाने योग्य आहे आणि स्तुत्य आहे असं मला वाटतं। आज विधान परिषदेमध्ये महिला, बालक आणि दलितांवरती वाढणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये मी चर्चा उपस्थित केली होती आणि या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री श्री राम शिंदे यांना मी बरेच प्रश्न विचारले आणि त्यापैकी मुंबई, पुणे आणि नागपूर यामध्ये ठराविक हॉस्पिटल सोडली तर कुठेही पीडित महिलांना मेडिकल प्रोटोकॉल जो जस्टिस वर्मा समितीने सुचवलेला आहे त्याच्यानुसार त्यांची तपासणी होत नाही। तसंच पोलिसांकडून अनेक वेळा संवेदनशीलता दिसून येते आणि खास करून अनेक अधिकारी त्याच जिल्ह्यामध्ये वारंवार राहिल्यामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये त्यांना रस असण्यापेक्षा अन्यच कामं केली जातात। त्याचबरोबर धर्माधिकारी समितीच्या अहवालाची काय अंमलबजावणी केली असे अनेक प्रश्न मी त्यांना विचारले। त्याच्यावरती श्री राम शिंदे यांनी असं उत्तर दिलेलं आहे की सन्माननीय माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीच्या 140 शिफारसींपैकी 110 शिफारसींची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे
आणि उरलेल्या शिफारसी पण विचाराधीन आहेत आणि त्याबद्दल सुद्धा सरकार योग्य ती पावलं उचलत आहे. तसंच ज्या पोलीस स्टेशनला गेल्यावर महिलांना सहकार्य मिळणार नाही किंवा संवेदनहीनतेची वागणूक मिळेल तिथल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यामध्ये येईल आणि या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी असे काही अनुभव येत असतील महिलांना ते त्यांनी जरूर कळवावेत, त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या पीडित महिलांची तपासणी होते ती आरोग्याबद्दलची जी मार्गदर्शक तत्त्व जस्टिस वर्मा समितीने सांगितलेले आहेत त्यानुसारच झाली पाहिजे. त्याबद्दल सुद्धा कठोर पावलं गृह विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मदतीने उचलण्यात येतील आणि ज्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये गुन्ह्याचा तपास लागलेला नाही अशा अधिकाऱ्यांच्या वरती सुद्धा याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि मी असं सुचवलं होतं की जे अधिकारी चांगला तपास करतात आणि नंतर केसेसमध्ये शिक्षा होते अशा ठिकाणच्या अधिकाऱ्यांना उलट प्रमोशन किंवा प्रगती किंवा बढतीमध्ये त्यांचा विचार झाला पाहिजे. या सगळ्या सूचनांवरती सरकारने त्या स्वीकारलेल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी महिलांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे याच्याबद्दलच्या मार्गदर्शक तत्त्व करण्यावरती सुद्धा सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत. आम्ही या प्रश्नांचा पाठपुरावा पुढेही करणार आहोत आणि या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी अशी आमची याच्यामध्ये अपेक्षा आहे. परंतु केंद्र सरकार पायउतार झाल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एक राजकीय इच्छाशक्ती आजच्या शासनाच्या उत्तरामधून आम्हाला निश्चितपणाने दिसून आली. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मराठी रंगभूमि के लिए कलाकारों का सबसे बड़ा प्लेटफॉर्म पुरुषोत्तम करंडक माना जाता है। ये नाट्य प्रतियोगिता 50 वर्षों से चल रही है, जिसमें डॉक्टर विठ्ठलराव खोपरागड़े महाविद्यालय चांपा का तीसरा नंबर आया है, जिसमें राष्ट्रभाषा भाषा परिवार के कलाकारों ने सहभाग लिया। मराठी रंगभूमि के कलाकारों का सबसे बड़ा प्लेटफॉर्म पुरुषोत्तम करंडक गत 50 वर्षों से शुरू है। इस करंडक की वजह से मराठी रंगभूमि को कई दिग्गज कलाकार दिए हैं। इस प्रतियोगिता में प्रथम क्रमांक पुनर्जन्म संस्था मुंबई, दूसरा क्रमांक रत्नागिरी और तीसरा क्रमांक नागपुर के डॉक्टर विठ्ठलराव खोपरागड़े महाविद्यालय का आया है। यह 50 वर्षों में नागपुर को पहली बार पुरुषोत्तम करंडक मिला है, जिसमें राष्ट्रभाषा परिवार के कलाकारों ने काम कर अपनी मोहर लगाई है। यह प्रतियोगिता पूना में हुई थी, जिसके परीक्षक के रूप में प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू और दिलीप प्रभावलकर भी इस प्रतियोगिता के दौरान उपस्थित थे। विठ्ठलराव खोपरागड़े महाविद्यालयाकडनं आमची सारी चमू 50वा पुरुषोत्तम करंडक जो होता, जो पुरुषोत्तम करंडक पुण्यात घेतला गेला तो झी मराठी नक्षत्र सोबतच महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याला घेतला गेला, जो की गणेश क्रीडा मंडळात त्याचा शेवटचा समारोप झाला। तिथे 50 वर्षापासून महाराष्ट्राचे जेवढे सुपरस्टार आज जे आपण बघतो आहोत आणि जे पुरुषोत्तमचे भाग होते ती सगळी मंडळी तिथे होती, जिथे आम्हाला जजेस रीमा लागू होत्या, दिलीप प्रभावळकरांनी सुद्धा तिथे उपस्थिती लावली। असे प्रत्येक जणांची सोबतीमध्ये हात गेला 3 दिवसाचा सोहळा पुरुषोत्तम करंडकाचा आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला, सोबत साजरा केला। त्यामुळे आम्ही महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांचे फार धन्यवाद करतो। सोबतच आमचा राष्ट्रभाषा परिवाराचा एक चमू जो की नेहमी सतत रित्या काम करत असतो नाटकासाठी, तर या सगळ्या आम्ही सगळे मिळून राष्ट्रभाषा परिवाराचा सुद्धा धन्यवाद करतो। आणि सोबतच विठ्ठलराव खोपरागड़े डॉक्टर विठ्ठलराव खोपरागड़े महाविद्यालय चांपा इथून या कॉलेजमधनं आम्ही सगळे शिकतो आहोत आणि आम्हाला संधी त्यांनी दिली की नाटक करायला परवानगी दिली आणि त्यांनी फारशी मदत केली, त्यामुळे आम्ही यांचे पण आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सोबत आमचे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मेन सचिव जे आहेत ते सुरेश बाबूजी अग्रवाल यांचे सहकार्य आम्हाला नेहमी असे लाभतात आणि लाभत राहो अशी आम्ही त्यांना विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव विजय पवार, मी राष्ट्रभाषा परिवाराचा एक सदस्य। मुस्लिम आरक्षण विधेयक की मांग पर विपक्ष ने बुधवार को भी सदन का बहिष्कार किया। एमआईएम के विधायक इम्तियाज जलील ने मुस्लिम आरक्षण पर कहा कि रंगनाथन मिश्रा समेत सभी कमेटियों ने अपनी रिपोर्ट में मुस्लिम समुदाय के लोगों की आर्थिक परिस्थितियों के बारे में लिखा था, लेकिन पिछली सरकार ने कोई कदम नहीं उठाया। उन्होंने कहा कि कोई भी सरकारी सेवा में मुस्लिम समुदाय के लोग 2 से 3% ही पाए जाते हैं, इसलिए मुस्लिम आरक्षण का विधेयक लाने की बात इस दौरान उन्होंने की। से मुसलमानों के साथ छल किया है। रंगनाथ मिश्रा कमीशन की जो रिपोर्ट आई थी वो 2004 में, फिर सच्चर कमीशन की रिपोर्ट आई थी और फिर महमूदुर रहमान कमेटी, सभी रिपोर्ट्स में ये बताया गया था कि मुसलमानों की हालत कितनी ख़राब है। ऐसी सूरत में 5% रिजर्वेशन उन्हें मिलना चाहिए था उन्हीं रिपोर्ट्स के बेसिस के ऊपर, लेकिन सरकार
जो पिछली सरकार थी, इलेक्शन से 2 महीने पहले ये बिल लेके ऑर्डिनेंस लेके आती है, वो जानती थी अच्छी तरह से कि अब हमारी सरकार नहीं आने वाली है, तो वो बॉल है तो बीजेपी की सरकार में डाल दी थी। अब ये सवाल है कि अगर पिछली सरकार का जो रवैया था, उनकी नीयत में खोट थी, इसीलिए वो पिछले 10 सालों तक ये टंगाती रही, और अब जब नई सरकार आई तो उनकी नीयत भी साफ नहीं है। हमने सरकार से यही कहा है कि हम मराठाओं के रिजर्वेशन के विरोध में नहीं है, हम हर समाज के वो लोग जो पिछड़े हैं उन्हें रिजर्वेशन मिलना चाहिए, उन्हें सरकार की मदद मिलनी चाहिए, हम इस हक़ में है। लेकिन मुसलमानों के रिजर्वेशन की जब बात आ रही है तो 5% अगर आप एजुकेशन में दे रहे हैं और नौकरियां अगर उन्हें नहीं मिल रही है तो ये कैसा बैलेंस रहने वाला है। अगर आप देखेंगे कि पिछले कुछ महीने 2 महीने पहले पुणे में सिर्फ कांस्टेबल्स की जो रिक्रूटमेंट हुआ था, 1,500 कांस्टेबल्स रिक्रूट किए गए थे, उसमें से सिर्फ 40-45 जो थे वो मुसलमान। अगर 5% रिजर्वेशन होता तो कम से कम 70-80 मुसलमानों को वहाँ पर रिक्रूटमेंट होता। आज कितने ऐसे सर्विसेज है, सेक्टर्स है जहाँ पर सिर्फ 2% और 3% है। तो मुसलमानों को रिजर्वेशन मिलना चाहिए, साथ ही साथ वो अलग समाज, जितने भी अलग अलग समाज है जो पिछड़े हैं, उन्हें भी रिजर्वेशन मिलना चाहिए, हमें इस हक़ में है। लेकिन सरकार हमारा कुछ भी सुनने के लिए तैयार नहीं है। सरकार ये कह रही है कि मुसलमानों ने कश्मीर में हमें वोट दिया है। अगर ये सरकार बताती, अगर आज ये जो फैसला कर रही है, अगर ये इलेक्शन से पहले करती, तो हो सकता है कि कश्मीर में जो मुसलमानों का दावा कर रही है कि मुसलमान हमारे साथ जुड़े हैं, तो हो सकता है कि कश्मीर में जितनी सीटें बीजेपी को मिली है वो सीटें नहीं मिलती, क्योंकि बीजेपी अब अपना सही चेहरा और अपना असली रंग अब दिखा रही है। हम ये चाहते हैं कि बीजेपी सरकार से कि उन्होंने, अब भी उनके पास वक्त है, महाराष्ट्र की जनता उनकी तरफ देख रही है, मुसलमान उनकी तरफ देख रहे हैं, इसीलिए अब भी उनके पास वक्त है। आज भी अगर वो चाहे तो ऑर्डिनेंस ला सकते हैं। विधायक राधाकृष्णन विखे पाटिल ने भी मुस्लिम आरक्षण का समर्थन करते हुए कहा कि कल सभागृह में जब मराठा आरक्षण का विधेयक पेश किया गया था, तभी कांग्रेस और राष्ट्रवादी पार्टियों की ओर से मुस्लिम आरक्षण के विधेयक को भी पेश करने की बात कही गई थी। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि आरक्षण को लेकर हमने कल सदन का बहिष्कार किया था, जो आज भी जारी है। मराठा आरक्षण और मुस्लिम आरक्षण के बारे में जो भूमिका अपनाई है, मराठा आरक्षण का विधेयक विधानसभा में लाते समय हमारी ये मांग थी कि मुस्लिम आरक्षण का भी विधेयक साथ में वो लिया है, लेकिन सरकार ने तो स्पष्ट रूप से मराठा आरक्षण का ही विधेयक की बात की, और जातीय मुस्लिम आरक्षण के बारे में उन्होंने तो स्पष्ट रूप से साफ इनकार कर दिया था। मुंबई उच्च न्यायालय ने सरकार के इस पिटीशन पे जब बहस हुई, उस समय 5% आरक्षण, 5% आरक्षण मुस्लिम समाज को शिक्षण संस्थाओं में मंजूर की थी, और जो बात उच्च न्यायालय ने मान ली है वो सरकार मान नहीं रही है, ये सबसे बड़ा आश्चर्य की बात है। इसलिए उसका निषेध करने के लिए हमने कल और आज सभागृह का बहिष्कार करने का निर्णय किया। खबरों में यहाँ रुकेंगे एक छोटे से ब्रेक के लिए। ब्रेक के उस पार आपको बताएंगे मराठा और मुस्लिम आरक्षण पर अमीन पटेल ने क्या कहा। रफ्तार जिंदगी की खबर हर किसी की, नजर हर खबर पर, दस्तक सभी दर पर। खबर हो सियासी या हो फिल्मी फंतासी, सवाल हो आवाम का या गुहार हो सभी की, नब्ज हम सभी की। GTPL न्यूज़, खबर पल पल। और ब्रेक के बाद एक बार फिर आप सभी का स्वागत है। विधानसभा में मराठा और मुस्लिम आरक्षण का मुद्दा गरमाया था। इस मुद्दे पर विधायक अमीन पटेल ने मीडिया से बात करते हुए कहा कि सदन में मराठा आरक्षण बिल लाया गया, मगर उस बिल पर किसी को ना बोलते हुए उसे पास कर दिया गया। मगर मुस्लिम आरक्षण बिल को दबा कर रखने की बात विधायक पटेल ने इस वक्त की और सरकार पर आरोप लगाया कि सरकार मुस्लिम आरक्षण को लेकर दोहरी नीति अपना रही है। ये बात सदन के सामने रखी कि जो मुसलमानों को 5% आरक्षण दिया गया है, जो SBC A बोलकर, उसका जो मुद्दत है वो ख़त्म होने जा रही है, और उसके लिए इमीडिएटली बिल लाना चाहिए। बार बार सघन प्रस्ताव के दौरान मैंने ये बात सामने रखी, मगर सघन प्रस्ताव को नहीं एक्सेप्ट किया गया। उसके बाद में जब मराठा आरक्षण का बिल आया,
उसके ऊपर भी जब हमने बात रखने की कोशिश की, अध्यक्ष महोदय ने किसी भी व्यक्ति को मराठा आरक्षण के बिल पर न बोलने देते हुए उस बिल को पास कर दिया और मुस्लिम आरक्षण की बात को वहीं पर दफन करने की कोशिश की गई है। राधा कृष्ण विखे पाटिल और अजीत दादा पवार ने, छगन भुजबल साहब ने, शेखा पक्ष के नेता ने, सभी ने, हमने ये कहा कि मराठा आरक्षण कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने लाया था, मुसलमानों के लिए आरक्षण कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने लाया था, हम इसका समर्थन करते, दोनों आरक्षण एक साथ में लाना चाहिए। मगर ये शिवसेना बीजेपी सरकार जो मुसलमानों के खिलाफ है, आज उनका चेहरा सबके सामने आ गया। जो कहते हैं सबका साथ सबका विकास, ऐसी बात बिल्कुल नहीं है। आज माइनॉरिटी को आरक्षण देने के लिए इन्होंने अपने कदम को पीछे ले लिया है। भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता गिरीश व्यास की तरफ से पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, जिसमें गिरीश व्यास ने पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी के जीवन चरित्र ग्रंथ के विमोचन के कार्यक्रम आयोजन की बात कही। उन्होंने कहा कि 25 दिसंबर को वसंतराव देशपांडे सभागृह में पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी के जीवन चरित्र ग्रंथ का विमोचन होने वाला है, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय भूतल मंत्री नितिन गडकरी के हाथों से किताब का विमोचन किया जाएगा। ये जानकारी उन्होंने दी। डॉक्टर नारायणजी खेकाळे जे राजकीय शास्त्रामधले प्राध्यापक होते, प्राचार्य म्हणून लाखनी कॉलेजमध्ये सेवानिवृत्त झाले, अत्यंत प्रतिभावान आणि ज्याची राजकीय शास्त्रावर पकड आहे, ज्याचा अभ्यास आहे, अशा व्यक्तींनी सध्या अटल बिहारी वाजपेयीच्या जीवनावरचे 2 खंड हे त्यांनी लिहिले. त्यांनी ते खंड लिहिले आणि त्याच्या प्रकाशकाला ते शोधत होते. एका प्रकाशकाशी बोलणं झालं, पण त्यांनी सांगितलं की एवढे मोठे खंड आम्ही प्रकाशित करू शकत नाही, पण डॉक्टर साहेबांची अशी अपेक्षा होती आणि अशी त्यांची मान्यता होती की याच्यामधला कुठलाही पॅरेग्राफ, कुठलाही वाक्य किंवा कुठलेही मी कापू देणार नाही, काढू देणार नाही, कुठलेही प्रकरण कमी होऊ देणार नाही. ज्याला कोणाला छापायचं असेल त्याने पूर्ण पुस्तकं छापायची, पण ते प्रकाशकांना जमलं नाही. आणि मग आमच्या संपर्कामध्ये डॉक्टर खेकाळेजी आले आणि मग नितीनजींच्या, देवेंद्रजींच्या चर्चेतून संजय मेंढेजी आम्ही हा निर्णय घेतला. हे पुस्तक आलं पाहिजे जसं लिहिलं लेखकाने तसंच्या तसं, कारण लिहिताना त्यांनी अत्यंत मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, खूप त्याच्यामध्ये म्हणजे वाचकीय अशी माहिती अटलजींना जाणून घ्यायचं असेल तर 2 खंड ज्याच्या लायब्ररीमध्ये असतील त्याला अटलजींची पूर्ण कल्पना येईल. अनेक दुर्मिळ चित्र त्याच्यामध्ये आहेत. आधी हा कार्यक्रम आम्ही पंडित वज्रराज व्यास स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीनं, ज्याच्यामध्ये संजय मेंढे सेक्रेटरी आहेत, त्याच्या वतीनं करणार होतो. पण नितीनजींनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आणि आम्हाला आनंद आहे की देशभरामध्ये अटलजींच्या वाढदिवसाला बहुधा अशा पद्धतीचा कुठलाही प्रकल्प देशात कुठेही होणार नसेल. म्हणजे पुस्तक काढण्याचं, आणि पुस्तक हे छोटं नाही तर 2 खंडातलं पुस्तक, ज्याचं पहिलं जे पार्ट आहे खंड क्रमांक 1 ते जवळपास 374 पानांचं पुस्तक आहे आणि दुसरा जो खंड आहे तो 414 पानांचा दुसरा खंड आहे. असे 2 खंडांमधलं प्रकाशन येत्या 25 तारखेला वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये संध्याकाळी 5 वाजता हे लोकार्पण त्याचं होणार, प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये माननीय नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री आमचे नेते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवेंद्र फडणवीस हे देखील त्या कार्यक्रमामध्ये राहणार आहे. शिवाय चंद्रकांत दादा पाटील हे जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत ते देखील विशेष रूपानं, कारण आत्ताच त्यांचे प्रेस रूम तयार होण्याच्या नंतर त्यांचं बोलणं झालं. सर्वसाधारण आम्हाला वाटलं की ते जाणार आहेत, पण त्यांच्या काही बैठकी इथे लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते इथेच आहेत. आणि त्यांनी सांगितलं की 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून राहणार. त्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की याच्यामध्ये जे प्रमुख अतिथी आहेत याच्यामध्ये आपण चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव लिहिलं आहे. त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे हे या कार्यक्रमामध्ये असतील. नागपूर शहराचे महापौर प्रवीणजी धक्के हे देखील राहतील आणि सर्व आमदार नागपूर शहर आणि जिल्ह्याचे हे सगळे या कार्यक्रमामध्ये राहणार आहेत. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण सर्व नागरिकांना विनंती करावी की मोठ्या संख्येमध्ये त्यांनी या कार्यक्रमामध्ये यावं. सर्व आपण देखील वृत्त संकलनासाठी या समारोहाचे छायाचित्र घेण्यासाठी आपण तिथे यावं अशी माझी आपल्या
सर्वांना विनम्र विनंती आहे अधिकही की या पुस्तकाला दोन्ही खंडांना 250 रुपयाच्या सवलतीच्या दरामध्ये प्रकाशनाच्या स्थळी ही देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. एवढं कन्सेशन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे की 250 रुपयामध्ये दोन्ही खंड मिळतील आणि त्या दिवसानंतर मात्र हे पुस्तकं त्याचे जी नियमित दर असेल ते प्रकाशकाच्या माध्यमातून ते मिळतील. त्यामध्ये मग कुठलाही सवलत कोणाला मिळणार नाही. विधानसभा शीत सत्र जारी है जिसमें मराठा आरक्षण और मुस्लिम आरक्षण का मुद्दा मुख्य तौर पर चला। उसी मुद्दे पर पूर्व मंत्री अजीत पवार ने मीडिया से बात की। उन्होंने कहा कि मुस्लिम आरक्षण और मराठा आरक्षण का अध्यादेश आज से 6 महीने पहले निकाला गया था, जिसकी अवधि कल समाप्त होने वाली है। विरोधी पक्ष ने इस मुद्दे पर चर्चा करनी चाहिए, मगर सत्ता पक्ष ने इस पर चर्चा न करने देने की बात अजीत पवार ने इस वक्त की। आज अतिशय महत्त्वाचा विरोधी पक्षाचा जो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर करून आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय महत्त्वाच्या विषयावरचा आणलेला होता. त्यावेळेस इतर कुठलं कामकाज ठेवायला नको होतं, परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं बिल तातडीनं मंजूर करणं हे देखील तेवढंच गरजेचं होतं. त्याच्यामुळे सकाळपासून कामकाज करत असताना ते बिल तातडीनं आम्ही मंजूर करून दिलं. त्या बिलाच्या बाबतीमध्ये विरोधकांना काही बोलायचं होतं, परंतु तेही त्यांनी बोलून दिलं नाही आणि असा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला की कुठंतरी आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. मी आता विरोधी पक्षनेत्यांच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय हा आघाडी सरकारने फार विचारांती त्या ठिकाणी घेतलेला होता. त्याच्यातला 5% मुस्लिमांना आरक्षण देत असताना शिक्षणामधलं आरक्षण 5% हे उच्च न्यायालयाने मान्य केलं, परंतु नोकरीतलं मान्य केलं नाही. त्याच्यामध्ये एक कमिटी करण्यात आली, ती विनोद तावडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, मी स्वतः आहे, एकनाथराव शिंदे आहेत. त्या मीटिंगमध्ये देखील आम्ही त्यांना म्हणायचो, मी आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब, किंवा तुम्ही आम्हाला जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेलं आहे ते तर आपल्याला करायचं आहे. ते आरक्षण देत असताना शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, ओबीसी आणि एनटी यांना दिलेल्या आरक्षणाला 52%ला कुठलाही धक्का न लावता आपल्याला हे 16% आणि 5% आरक्षण द्यायचं आहे. परंतु हे आरक्षण देत असताना मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय झाला तो विषय देखील तुम्ही ह्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी घ्या. काही त्या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घ्या. ते नुसतं म्हणायचे की आम्ही कॅबिनेट पुढे मांडू, परंतु शेवटपर्यंत त्यांनी काही कुणाला इतर सहकाऱ्यांना सदस्य म्हणून तिथं नेमलेलं नाही. आज मराठा आरक्षणाचं बिल मंजूर करून आम्ही त्यांना दिलं. ते विधान परिषदेमध्ये देखील मंजूर करण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्या ठिकाणी आहे. परंतु त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा आरक्षणाला अध्यादेश जो काढलेला आहे तो अध्यादेशाची मुदत ही 6 महिन्याच्या करता असते, ते उद्या संपतीये. आमचं म्हणणं असं होतं की तेही बिल आणावं आणि तेही बिल तातडीनं मंजूर करून घ्यावं. त्याच्यामध्ये देखील त्या समाजामधला जो गरीब वर्ग आहे, जो दुर्लक्षित वर्ग आहे, त्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. शिक्षणाचं आरक्षण आता मिळालं असताना यांनी तो अध्यादेश पुन्हा आणला नाही किंवा बिल पुन्हा अध्यादेश वाढून दिला नाही किंवा बिल पुन्हा मंजूर करायला पुढे घेतलं नाही. म्हणून उद्यापासून जे आरक्षण शिक्षणाच्या करता दिलेलं होतं त्याची पण मुदत त्या ठिकाणी संपतीये आणि अशा पद्धतीचं दुटप्पी राजकारण हे आत्ताच्या भाजप शिवसेनेच्या सरकारचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यांची राजकीय इच्छाशक्ती अजिबात ह्या बिलाच्या बाबतीमध्ये दाखवण्याची आम्हाला दिसत नाही. मराठा समाजाचा रेटा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांनी ते बिल आणलं, परंतु ते बिल आणत असताना जसं आता सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले की कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू असताना तुम्ही त्याच्यातलं उच्च न्यायालयाने जे अर्ध मंजूर केलेलं होतं त्याबद्दल काहीच भूमिका घेत नाही. त्याचा परिणाम कदाचित मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर आझमी साहेब असतील, गणपतराव देशमुख साहेब असतील, ह्या सगळ्या सन्माननीय सहकार्यांनी विरोधी पक्षाचे जे पक्ष तिथं काम करतात त्या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अतिशय पोटतिडकीनं भूमिका मांडली
की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण अशा पद्धतीनं दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी घेऊ नका, तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीनं चाललेला हे सतत सांगत असताना देखील त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणून आजच्या संपूर्ण कामकाजावर आम्ही आमचा अंतिम आठवड्याचा महत्त्वाचा प्रस्ताव असताना देखील बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। आमची हीच भूमिका आहे की मराठा समाज मुस्लिम समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। हे आरक्षण मिळत असताना इतर समाजाला मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का त्या ठिकाणी लागला नाही पाहिजे, परंतु त्याबद्दलची सकारात्मक भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आम्हाला अजिबात त्या ठिकाणी पाहावयास मिळाली नाही। त्यांच्या इतर देखील मंत्र्यांची भूमिका त्यामध्ये दुटप्पी आम्हाला पाहावयाला मिळाली आणि हे अतिशय चुकीची बाब आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतोय। यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत, हे संपूर्ण चित्र आजच्या या कामकाजातनं आम्हा लोकांना पाहावयास मिळालेलं आहे आणि ही पण गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेने या निमित्तानं ध्यानामध्ये घेण्याची नितांत गरज आहे। त्यामध्ये प्रश्न असा आहे की जातीय रंग दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला माहीत आहे, परंतु आम्ही जो मुद्दा मांडला होता की मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे ते मंजूर झालं पाहिजे, पण उच्च न्यायालयाने जे बिल मंजूर केलेलं आहे मराठा आरक्षणाचं ते करताना जर तुम्ही मुस्लिम समाजाचं सुद्धा जे मान्य केलेलं आरक्षण आणलं नाही तर याच्यामध्ये मग तुमचा हेतू काय आहे? म्हणजे तुम्हाला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि मराठा समाजाचं होऊ द्यायचं नाही, अशी जी दुटप्पी भूमिका अशी जी भूमिका मांडायची। खरं म्हणजे जातीयवाद जो आहे राज्यातला अधिक प्रभाव तो अधिक फोपवतो का, अधिक तो फोपू द्यायचा का? आणि जातीयचे असे काही त्या ठिकाणी जर आपण विभाग जर त्याच्यामध्ये जर काही दऱ्या निर्माण केल्या तर मग मला वाटतं राज्याला हे खरं म्हणजे परवडणारी गोष्ट नाही आहे आणि हे खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ओळखलं पाहिजे। देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे, गेले 6 महिने आपण बघतोय देशातली जनता भक्ती, राज्यातली जनता भक्ती सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीनं कुठेतरी हिंदू राष्ट्राचा मुद्दा काढायचा, कुठेतरी गीता हे राष्ट्रीय ग्रंथ त्या ठिकाणी मान्यता द्या म्हणून सांगायचं, कुठं हरामजादे रामजादे अशा पद्धतीची तुलना करायची, कुठं नथुराम गोडसेचं समर्थन करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे सातत्याने ह्या पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडनं त्या ठिकाणी घडतायत आणि त्यांचंच सरकार आज ह्या राज्यामध्ये असताना त्यांचाही विचार साधारण त्याच रस्त्याने त्या ठिकाणी चाललेला आम्हा लोकांना दिसतोय। रेशीम बागेतनं हे सगळं घडतंय का काय अशाही पद्धतीची शंका ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी यायला लागलेली आहे आणि ह्याच्यातून इतक्यादा आम्ही पोटतिडकीनं मांडलं की हे करा करा, परंतु त्याच्यामध्ये अजिबात त्या ठिकाणी समंजस भूमिका, मदतीची भूमिका, सकारात्मक भूमिका ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही। आम्ही सांगितलं की तुम्ही सगळेजण सरकारमध्ये बसलाय, तुम्हाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं हे विसरता कामा नये। ही भूमिका आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी पटवून त्यांना दिली, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। आज त्यांचं सरकार आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे, बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे यांचं चाललेलं आहे आणि त्याच करता आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध केला। अनुशेष के अध्ययन और निधि के समान वितरण को लेकर गठित डॉक्टर विजय केलकर कमेटी की रिपोर्ट की प्रस्तावना मंगलवार को विभागीय आयुक्त में पेश की गई। इस दौरान समिति के सदस्य केपी बख्शी, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यूनिवर्सिटी के कुलगुरु डॉक्टर विनायक देशपांडे और विभागीय आयुक्त अनूप कुमार प्रमुख रूप से मौजूद थे। डॉक्टर विजय केलकर समिति की प्रस्तावना मंगलवार विभागीय आयुक्त में पेश की गई और रिपोर्ट के अहम मुद्दों पर चर्चा की गई। विभागीय आयुक्त कार्यालय में पत्र परिषद का आयोजन किया गया था, जहां पर कलेक्टर समिति के सदस्य केपी बख्शी, डॉक्टर विनायक देशपांडे और विभागीय आयुक्त अनूप कुमार मौजूद रहे। केपी बख्शी और कुलगुरु देशपांडे ने इस दौरान जानकारी दी कि 2027 तक सभी जिलों में विकास को समतुल्य किया जाएगा, तो वहीं 2022 तक राज्य में पीने के पानी की भी समुचित व्यवस्था करने की बात कही गई। समिति के सदस्यों ने इस पत्र परिषद में जानकारी दी कि राज्य के विभिन्न जिलों में सर्वे किया गया और सभी से विचार विमर्श कर ये अहवाल तैयार किया गया है। पिछड़ी जातियों के विकास का भी इस प्रस्ताव में ध्यान रखा गया है। मी जसं सांगितलं की आपल्या या अहवालामध्ये अहवाल तयार करताना समितीने निव्वळ आपलाच पूर्णपणे विचार करून
अहवालात सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या असं नव्हे, तर ते करताना विदर्भातल्या लोकांची काय भूमिका आहे, विदर्भाच्या लोकांचं एकंदरीत या विकासाच्या प्रक्रियेकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, मराठवाड्याच्या लोकांचा काय आहे, असं करून आम्ही एक स्टेक होल्डर्स पर्स्पेक्टिव्ह म्हणून एक सेपरेट चॅप्टर केला. त्या चॅप्टरमध्ये जे विदर्भातल्या लोकांनी, मराठवाड्यातल्या लोकांनी किंवा बाकी उर्वरित महाराष्ट्राच्या लोकांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं देखील आम्ही इथे कॉग्निझन्स घेऊन त्याला इथे स्थान दिलेलं आहे. त्यामुळे रिकमेंडेशन मध्ये हे नाही, हे कृपया लक्षात घ्या. फायनल रिकमेंडेशन जे आहे केळकर समितीचे जे रिकमेंडेशन्स आहेत ते सगळ्यांच्या सल्ल्याने, सगळ्यांचा सल्ला मसलत करून ते आलेलं आहे. मात्र आपण जे मुद्दे इथे मांडले ते रिपोर्ट मध्ये आहेत, पण ते स्टेक होल्डर्स पर्स्पेक्टिव्ह म्हणून त्याच्यात आलेले आहेत. रिक्वायर्ड वरचा होता की अवेलेबल रिसोर्सेस किती 15 वर्षात आणि रिसोर्सेस रिक्वायर्ड म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये समतोल आणायचं असेल, मग रस्त्याचे क्षेत्र असू द्या, कनेक्टिव्हिटी संपर्क असू द्या, जल असू द्या, शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये जो निधी आवश्यक आहे समतोल आणण्यासाठी पुढील 8, 10, 13 वर्षामध्ये तो रिक्वायर्ड रिसोर्सेस किती आहे आजच्या दराने, तो आहे NX 4.4 पान क्रमांक मराठी 455 आणि इंग्लिश 455. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स अत्यंत महत्त्वाचे ठरतील. कॉलम 11 रिक्वायर्ड रिसोर्सेस समितीच्या मताप्रमाणे आणि कॉलम 12 अवेलेबिलिटी. आता इथला कॉलम 12 आणि तिकडचे प्रोजेक्टेड प्लॅन साईज कॉलम 11 वरचा ते दोन्ही समान आहेत. तेच इथे रिप्रोड्यूस केलेले आहे. प्रोजेक्टेड प्लॅन साईज कॉलम 11 मध्ये जो 4.1 NX मध्ये जो दाखवला आहे तोच फिगर कॉलम 12चा 4.4 मध्ये दाखवला. म्हणजे समोरासमोर दिसेल की 11 मध्ये किती पाहिजे आणि 12 मध्ये किती उपलब्ध आहे हे समोरासमोर एका ठिकाणी दिसेल. म्हणून समितीने प्रत्येक जिल्ह्याची माहिती गोळा केली, प्रत्येक रिजनची माहिती त्या आधारावर काढली गेली आणि त्या आधारावर काढल्यानंतर आपला एक मत फायनल केला. तर डिस्ट्रिक्ट वाईज डेटा कुठे आहे ते आहे NX 3.2 ते 3.11 पर्यंत. 3.2 पासून 3.11 पर्यंत डिस्ट्रिक्टचा, प्रत्येक डिस्ट्रिक्टचा डेटा आहे. मुंबईचे 2 डिस्ट्रिक्ट सोडून, मुंबई सबर्बन आणि मुंबई सिटीचे सोडून बाकी आपले पूर्वीचे 33 जिल्हे. आता पालघर वाढला त्यामुळे पालघरचा त्याच्यामध्ये जिल्हा दिसणार नाही आपल्याला. त्यामुळे पूर्वीचे 33 जिल्ह्यांची माहिती त्या 3.2 to 3.11 पर्यंत पान क्रमांक 440 पासून 449 मराठी असो किंवा इंग्रजी पुस्तिका असो त्याच्यात आपल्याला दिसून. तो वहीं बख्शी ने अहवाल को फाइनल करने के मुद्दे पर कहा कि सरकार समिति का गठन करेगी और उसके बाद चर्चा करेगी. अहवाल यातलं नेमकी महत्त्वाचे मुद्दे कुठले हे आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बख्शी साहेबांनी जसं सांगितलं की पहिल्या भागात केळकर समितीचा नेमका अप्रोच हा आधीच्या समित्यांपेक्षा कसा भिन्न होता. दांडेकर ते केळकर समिती ही जी वाटचाल महाराष्ट्राच्या विकासाची झाली त्यातले महत्त्वाचे नेमके टप्पे कोणते आणि केळकर समितीने आपला जो समितीचा दृष्टिकोन होता तो दांडेकर समितीपेक्षा कशा पद्धतीने भिन्न ठेवला, तो भिन्न का ठेवावा लागला याची थोडक्यात माहिती आपल्यासमोर ठेवतो. प्रेझेंटेशन मी केलेलं आहे, प्रेझेंटेशन इंग्रजीत आहे त्यामुळे कदाचित मध्ये मध्ये इंग्रजी मध्ये मराठी असं मी आपल्यासमोर मांडेन. पण शक्यतोवर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते संपूर्ण स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट इंडिकेटर्स, आउटकम आणि पॉलिसीज हा अप्रोच साधारणतः समितीचा होता. महाराष्ट्राचा नकाशा आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यातले पिछाडलेले प्रदेश आणि मागास भाग हा प्रकर्षाने दाखवलेला आहे.
हाय लेवल कमिटी ऑन बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट इश्यूज इन महाराष्ट्र असं या समितीचं नाव होतं, विच इज पॉप्युलरली नोन ॲज केळकर कमिटी. 31 मे 2011 ही समिती स्थापन झाली होती. याचे जे टर्म्स ऑफ रेफरन्स होते ज्याच्यावर समितीला काम करायचं होतं, मुख्यत्वे करून एकंदरीतच राज्यातला असमतोल काढण्याच्या दृष्टीने नेमकी कोणते निर्देशांक ठेवावे याचा विचार समितीने केला. आणि हा जो पहिला मुद्दा आहे याच्या संदर्भात इम्बॅलन्स इन डेव्हलपमेंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ स्टेट डेव्हलपमेंट ॲव्हरेज ऑन द बेसिस ऑफ लेटेस्ट अवेलेबल डेटा ॲट द एंड ऑफ इयर 2010, त्यामुळे जी काही माहिती उपलब्ध झाली आणि जी माहिती या अहवालामध्ये दिली आहे त्याचा जर संदर्भ वर्ष जर आपण बघितलं तर ते साधारणतः 2010चं आहे. त्याच्यानंतरही जिथे जिथे माहिती उपलब्ध झाली ती आम्ही देण्याचा प्रयत्न या अहवालामध्ये केला आहे. आणि हे सगळं करताना जे इंडिकेटर्स घेतले ते प्राधान्याने कोणत्या इंडिकेटर्सवर जास्त आणि त्वरित काम करणं आवश्यक आहे त्याचा देखील विचार समितीने केला. जिथे प्रॉब्लेम्स खूप ॲक्यूट आहे त्याच्यावर आधी काय करता येईल, किती कालावधीमध्ये करता येईल असा टाइम फ्रेम देखील समितीने आखून दिला आहे. टू सजेस्ट मेजर्स फॉर रिमूव्हल ऑफ इम्बॅलन्स सो असर्टेन, जो काही इम्बॅलन्स काढला गेला त्याच्याकरता अलोकेशनचं प्रिन्सिपल, जो निधी वाटप होईल त्याचं नेमकी तत्व काय असावं याचा गांभीर्याने समितीने विचार केला. आणि शेवटचं जो आहे की हे सगळं करताना जी संशोधन पद्धती वापरायची आहे ती समितीने स्वतः ठरवली. त्याच्यात काही आपल्याला शासनाने नमूद करून दिलं नव्हतं की ह्या मेथोडॉलॉजी प्रमाणे जा. समितीने विचारपूर्वक ती मेथोडॉलॉजी स्वतः डेव्हलप केली. अप्रोच जो होता तो पार्टिसिपेटरी होता. जसं सरांनी मगाशी सांगितलं, विविध स्टेक होल्डर्सची आम्ही मीटिंग घेतली आणि त्यांचे जे व्ह्यूज आहेत ते देखील, त्याचा एक वेगळा चॅप्टर हा पहिल्यांदा कदाचित असेल हा केळकर समितीमध्ये स्टेक होल्डर्स व्ह्यूज. मग विदर्भातल्या लोकांचं काय म्हणणं होतं, मराठवाड्यातल्या लोकांचं काय म्हणणं होतं, पश्चिम महाराष्ट्राचं याबद्दल काय मत आहे, एकंदरीतच इम्बॅलन्सच्या प्रक्रियेसंबंधात त्याचा देखील आढावा समितीने घेतला आणि त्याचं एक वेगळं प्रकरण हे या अहवालामध्ये नमूद केलं आहे. राज्य के अलग अलग क्षेत्रों में विकास के असंतुलन को कम करने और अनुशेष को पूरा करने के लिए पिछली सरकार ने वित्त विशेषज्ञ डॉक्टर विजय केलकर की अध्यक्षता में एक समिति का गठन किया था. इस समिति का काम था सरकार को ये बताना कि विकास के मामले में कौन से इलाके पिछड़े हैं और उसे कैसे विकसित किया जा सकता है. इस रिपोर्ट की प्रस्तावना प्रस्तुति के बाद अब देखना ये होगा कि सरकार इस पर चर्चा कब करती है. कैमरा पर्सन विलास पराते के साथ शमानंद तैडे, GTPL न्यूज 24 के लिए. और चलते चलते एक बार फिर नजर आज के हेडलाइंस पर. विधायक नीलम गोरे ने की महिलाओं के मुद्दे पर विधान परिसर में चर्चा. उन्होंने कहा गृह राज्य मंत्री शिंदे ने इन मुद्दों पर ध्यान देने का किया वादा. विधायक राधाकृष्ण विखे पाटिल ने दी जानकारी. मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर आज भी कांग्रेस और राष्ट्रवादी ने किया है बहिष्कार. और नागपुर में आज भी 2 मोर्चों ने दी दस्तक. इस वर्ष विधानसभा के अंत तक कमी रही मोर्चों में. विधायक नीलम गोरे ने की महिलाओं के मुद्दे पर विधान परिसर में चर्चा. उन्होंने कहा गृह राज्य मंत्री शिंदे ने इन मुद्दों पर ध्यान देने का किया वादा. विधायक राधाकृष्ण विखे पाटिल ने दी जानकारी. मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर आज भी कांग्रेस और राष्ट्रवादी ने किया है बहिष्कार. और नागपुर में आज भी 2 मोर्चों ने दी दस्तक. इस वर्ष विधानसभा के अंत तक कमी रही मोर्चों में. खबरों में मेरे साथ यानी कि मोनिका के साथ फिलहाल इतना ही. खबरों का सिलसिला आगे भी इसी तरह जारी रहेगा. पल पल की खबरें जानने के लिए आप देखते रहिए GTPL न्यूज 24. नमस्कार.